नुकतेच दिवे लागले होते. अंधार दाटून आला होता. रात्रीचे 8:15 वाजण्याची वेळ होती. लोक जेवून झोपी जाण्याच्या तयारीत होते. इतक्यात कृष्णा नारायण महाडिक यांच्या घरासमोर प्रचंड आरडाओरडा सुरू झाला. धावा धावा, वाचवा वाचवा अशी ओरड ऐकून गावकरी धावतच सुटले. पाहतात तर काय, महाडिक कुटुंबांच्या घराला भीषण आग लागली होती. गावकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. बादल्या कळशा घेऊन महिला वर्गही बाहेर पडला, पण आग आटोक्यात येत नव्हती. ग्रामस्थ प्रयत्न करीत होते, पण आग विझत नव्हती. काही तरुण धाडसाने पुढे झाले, पण त्यांनाही आगीने लपेटात घेतले. त्यात ते दोघे जखमी झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी महाड अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच महाड MIDC पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. या आगीच्या दुर्घटनेत महाडिक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले असून घरातील कपडे, पलंग, इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या डोक्यावरील निवारा धोक्यात आला आहे. शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी कांबळेतर्फे महाड ग्रामस्थ व बाधित कुटुंबांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. माझं नाव समीर कृष्णा महाडिक. आज 8:15च्या टायमात माझ्या घराला आग लागली. त्या आगीमध्ये माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आम्ही सर्व कुटुंब घरात असताना आजूबाजूला ज्यावेळेस धूर दिसला त्यावेळेस आम्ही आजूबाजूला ओरड करून गावकऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्या मदतीने आम्ही थोडंफार साह्य मिळून आगीवर हे प्रयत्न केला. परंतु आग आटोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला बोलवून त्यानंतर आग आटोक्यात आली आहे. त्या आगीमध्ये माझ्या घरातले कपडे, तसेच पलंग, तसेच शॉर्ट सर्किटमुळे या आगीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे. तर त्या नुकसानाची आम्हाला शासनाकडून तात्काळ मदत मिळावी ही विनंती करतो. माझं नाव रुचित रवींद्र चिलके, राहणार कांबळेतर्फे महाड. माझ्याच नजदीकच्या शेजारच्याच माझ्या मित्राचं घर समीर कृष्णा महाडिक यांच्या घराला 8:15 वाजता आग लागली. आग लागल्यावेळी जे समीर महाडिक आहे त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आम्हाला समजलं. त्यानंतर आमच्या गावातील सगळे तरुण मंडळ, ग्रामस्थ, महिला मंडळ सगळे एकत्र जमा झालो आणि त्याच्यानंतर आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. प्रत्येकाने बादल्या, कळशाप्रमाणे पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग ही आटोक्यात आली नाही. त्याच्यानंतर आपण फायर स्टेशनला संपर्क केला. त्याच्यानंतर अर्धा पाऊण तासामध्ये फायर स्टेशनची गाडी येऊन ती आग आटोक्यात आलेली आहे. पोलीस स्टेशनमधील MIDC पोलीस स्टेशन देखील कर्मचारी येऊन गेलेले आहे आणि महसूल खात्यातील देखील अधिकारी वर्ग येऊन गेलेला आहे. तरी मी ह्याच्यामध्ये आग विझवताना ग्रामस्थातील 2-3 माणसांना दुखापत झालेली आहे. त्याच्यामधील शंकर तांबे, मी स्वतः अध्यक्ष आमचे, यांना देखील दुखापत झाली आहे. शंकर तांबे यांना आगीचा झळ लागल्यामुळे त्यांना रुग्णालय महाडला इथे हलवण्यात आलेलं आहे. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.